आपण हा फोरटक्स योगपट्टीचा ब्लाऊज शिवत आहे मी. तर ह्याच्यात आहे ना, कधी-कधी या ब्लाऊजच्या कपड्यामध्ये ना असा घोळ येतो टक्स मारताना आपला किंवा कपडा सुटतो. तर या पद्धतीने शिवते. तर बघा या पद्धतीने घोळ येणार नाही आहे. तर मी काय केले, टक्स पहिले आखून घेतलेत, आपल्याला जेवढे मारायचे तेवढे. आणि त्याच्यावर काय करायचं आहे, घोळ न येण्यासाठी ब्लाऊजला आणि टक्स आपले व्यवस्थित दिसण्यासाठी असं आपण जेवढं टक्स आहे ना तेवढी शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावर. शिलाई मारून घेतली की टक्सला घोळ येणार नाही किंवा ब्लाऊजचा कपडा साडीमधून सुटणार नाही. आता मी अशा प्रकारामध्ये शिलाई लावून घेतलेली आहे बघा. हे बघा दिसते, जिथे टक्स आखले मी त्याच्यावर शिलाई मारून घेतलेली आहे. मग त्याच्यावर आपण फक्त टक्स मारायचे, म्हणजे कपडा सुटत नाही किंवा घोळ येत नाही. मध्ये मध्ये आपण परत परत घेतो आणि ब्लाऊजचा कपडा सुळसुळीत असतो तर येत नाही. तर हे बघा बरोबर ॲक्युरेट त्या लायनिंगवर धरायचं. आपण 5 नंबर शिलाई मारून घेतलेली असते त्याच्यावर पकडायचं. मग फक्त कधी कधी काय होतं, अस्तरलाच टक्स येतो आणि ब्लाऊजचा कपडा सुटून जातो. तर त्यासाठी शिलाई मारून घेतलेली आहे. तर शिलाई मारल्याच्या नंतर मी असं पकडले. आता बघा तुम्ही टक्सची फिनिशिंग खूप छान येणार आणि तुम्हाला टेन्शनही होणार नाही. आणि अशा पद्धतीने शिवलं तर तुमचा वेळही वाचणार आहे की खोलायची गरज नाही पडणार. बघा टक्स मारून घ्यायचे अशा प्रकारात. हे बघा पूर्ण आता मी टक्स मारून झालेले आहे माझे. तर कुठेही माझं या लायनिंगमध्ये बघा कुठेही साडीचा कपडा असा सुटलेला नाही आहे, पूर्ण लायनिंगमध्ये आला आहे बघा. हे बघा पूर्ण आलेला आहे असा या लायनिंगमध्ये, अगदी व्यवस्थित आलेला आहे असा. आणि पूर्ण हे बघा अशा प्रकारामध्ये मी टक्स मारले. जर तुमचे टक्स ब्लाऊजचा कपडा सुटत असेल, बघा दोन्ही भाग करून घेतलेले आहेत मी अशा प्रकारामध्ये. मी नेहमी फोरटक्स ब्लाऊज शिवताना असंच करते किंवा पाठीवरचेही टक्स मारताना जर तुमचा कपडा सुटत असेल तर तुम्ही त्याच प्रकारामध्ये आपण जे इथं फॉर्म्युला वापरला तोच फॉर्म्युला हे पाठीमागचे टक्स मारताना सुद्धा जरी वापरला तरी चालेल. तर या पद्धतीने ब्लाऊज नक्की शिवून बघा आणि सांगा तुम्हाला आवडला का.